का फक्त शिकत राहणं पुरेसं नाहीये. खूप साऱ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज असतं पण आपण इम्प्लिमेंट करतच नाही. खरा बदल ॲक्च्युली ॲक्शन घेऊनच होतो. कारण की तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ते तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हाच पूर्ण होणार आहे. मग करायचं कसं आहे? कारण की आपण शिकत राहतो, खूप सारे व्हिडिओज बघतो, पॉडकास्ट ऐकतो, पण ॲक्शन घेण्यामध्ये ऑलवेज मागे राहतो. तर या व्हिडिओमध्ये 3 कारणं आणि 3 ॲक्शन घेण्याचे टिप्स मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे तो तुम्ही मिळवू शकता. नंबर 1चं कारण बॅरियर्स, अडथळे. बघा, आपण बऱ्याचदा अभ्यासाला बसताना एक गोष्ट एक्सपिरियन्स केली असेल की अभ्यासाला बसतो आणि आपल्याला समजा काही कळत नसेल ना, आपण इमिजिएटली मोबाईलवर शिफ्ट होऊन जातो. म्हणजे तो बॅरियर आला, म्हणजे जे ठरवलं होतं की मला 2 चॅप्टर करायचे की मला 1 चॅप्टर पूर्ण करायचं आहे आज, पण ती काहीतरी अडचण आली ना तर आपण सोडून देतो की जाऊ दे यार, ते मोबाईलमध्ये घेतलं इंस्टाग्राम, त्याच्यामुळे यूट्यूब वगैरे एंटरटेनमेंट भरपूर असल्यामुळे आपण लगेच शिफ्ट होतो. असे बरेच अडथळे आले की हे एकमेव कारण आहे की आपल्याला माहीत असतं की अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, ते 1 चॅप्टर पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, पण आपण असे बॅरियर्स आल्यामुळे आपण पूर्ण ॲक्शन घेत नाही, पूर्ण काम करत नाही. नंबर 2चं कारण नो इमिजिएट रिवॉर्ड इन ॲक्शन. बघा, कोणतंही काम जर करायचं आहे, मिळवायचं आहे, तर त्याला इमिजिएट रिवॉर्ड नाही मिळत जे मिनिंगफुल तुम्हाला अचीव करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा यूट्यूबवर तुम्हाला बनायचं आहे, यूट्यूबवर ते व्हिडिओ बनवायची प्रोसेस, त्याच्यानंतर ते अपलोड करणं, त्याचा रिवॉर्ड खूप लेट आहे ना, म्हणजे तुम्हाला अर्न करायची आहे मनी, पण त्याचा रिवॉर्ड लेट आहे. म्हणून बऱ्याच जणांमध्ये नॉलेज, टॅलेंट भरपूर असतं, पण ते ॲक्च्युअल एक्झिक्यूट करत नाही, ॲक्शन घेत नाही, कारण की त्याचा रिवॉर्ड त्यांना लवकर मिळत नाही. आणि नंबर 3चं कारण फिअर ऑफ फेल्युअर. बऱ्याच लोकांमध्ये असतं की यार, मला स्पर्धा परीक्षा द्यायची नाही, मला गव्हर्नमेंट जॉब नको, मी काहीतरी बिझनेस वगैरे करेल, पण त्याच्यामध्ये तो फिअर असतो की आयडिया आहे, सर्व आहे, पण या जर बिझनेस फेल गेला तर, म्हणजे पैसे वाया जर गेले तर, समजा बिझनेस फेल गेला तर आपण करायचं काय त्यावेळेस. या कारणामुळे बिझनेससुद्धा करत नाही. तर ते ॲक्शन तो याच्यामुळे घेत नाही, ते फिअर ऑफ फेल्युअर मुळे. आता आपण काही ठराविक कारणं समजून घेतली. आता याच्यातून सोल्युशन बघा. म्हणजे ॲक्च्युअल काय आहे की आपण जे नॉलेज ज्ञान जे घेतो आहे ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, त्याचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणून पहिला पॉईंट तुम्हाला सांगतो मी, पहिली टिप सांगतो, 2 मिनिट रूल. म्हणजे काय, याच्यापुढे तुम्ही जेही नॉलेज गेन कराल थ्रू यूट्यूब व्हिडिओ, पॉडकास्ट, इंस्टाग्रामवर कुठं काही बघितला व्हिडिओ, काही केला, तर तुम्ही 2 मिनटं ती गोष्ट इम्प्लिमेंट करा. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला समजलं की एक्सरसाइज बॉडीसाठी चांगली असते, 2 मिनटं वॉक करून घ्या, 2 मिनटापासून सुरू करा. म्हणजे नॉलेजचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं, ॲक्च्युअली इम्प्लिमेंट केलं, तर अशा गोष्टी जेव्हा तुम्ही 2 मिनिटाचे 5 मिनटं होतील, 10 मिनटं होतील, 15 मिनटं होतील, तुम्ही 30 मिनिट्स एक्सरसाइज कराल आणि ॲटोमॅटिक तुम्हाला त्याचे बेनिफिट्स तुमच्या रिअल लाईफमध्ये मिळतील. नंबर 2ची टिप किंवा ॲक्शन आहे की टू डू लिस्ट नका बनवू. आपण बऱ्याचदा टू डू लिस्ट बनवतो की मला हे काम करायचं, ते काम करायचं आहे, आणि आपल्याला माहिती की ॲट द एंड ऑफ डे आपण किती गोष्टी पूर्ण केलेल्या असतात. त्याच्याऐवजी तयार करा इम्प्लिमेंटेशन लिस्ट. काय तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे. असं नाही की मला संध्याकाळी अभ्यास करायचा आहे. यू शुड बी व्हेरी स्पेसिफिक की मला संध्याकाळी पहिलं चॅप्टर पूर्ण करायचं आहे आणि मी संध्याकाळी 8 वाजेला बसेल, 8 ते 9 याच्यामध्ये अभ्यास करेल. एवढं स्पेसिफिक हे असलं पाहिजे. आणि नंबर 3, बिल्ड अन ॲक्शन एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की म्हणजे तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल की तर तुमचा टेबल क्लीन स्वच्छ असेल, ते बुक जे तुम्हाला वाचायचं तेच वरती असेल, किंवा जी नोट्स नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करत नाही की माझ्याकडे ही नोट्स नाही आहे, ती नोट्स अवेलेबल करून, ते पुस्तक अवेलेबल करून रेडी ठेवा, जेणेकरून तुम्ही अभ्यास करू शकाल. म्हणजे तुम्हाला एक्सक्यूज राहणार नाही, कारण नाही राहणार. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला रनिंगला जायचं आहे, समजा तुमचे शूज जे खराब पडलेले आहेत ते धुवून टाका, धुतले असतील तर तुम्हाला आणि समोर ठेवा, जेणेकरून तुम्ही जाऊ शकाल. म्हणजे असं इन्व्हायरमेंट करा, तयार ठेवा तुमच्या रूममध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ज्या लोकेशनवर तुम्ही काम करता आहात, की ती गोष्ट करायला तुम्ही सोपी होईल. तर ह्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. इम्प्लिमेंट करण्याचं महत्त्वाचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कोणती गोष्ट इम्प्लिमेंट करणार आहे, कारण की तीच गोष्ट तुमचं आयुष्य बदलणार आहे. थँक्यू.